अर्णवच्या डोळ्यांसमोर इराला भैरवने पळवून नेलं. आता अर्णव इराला परत आणू शकेल का? नमस्कार, मी यशस्वी. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 33वा भाग ऐकणार आहोत. गाडी सुरू झाली. दोघेही तणावात होते. इरा पुढे काय होईल या विचारात होती. तर अर्णव हा कोण गुंडा आहे जो इतका त्रास देतोय? त्याला सुतासारखे सरळ करायलाच हवे. मग त्यासाठी मला पोलिसांची मदत घ्यावी लागली तरी मी ती घेईन. अर्णवने ड्रायव्हिंग करत असतानाच इराला विचारलं, त्याचे नाव काय आहे? इरा उत्तर देत म्हणाली, भैरव नाईक. अर्णवची नजर पुढच्या रस्त्यावर स्तब्धच राहिली, पण त्याच्या मनात आता एक प्रकारचा राग धुमसत होता. आता पुढे रात्रीची शांतता पसरलेली होती. इराच्या घराबाहेर उभा असलेला भैरव नाईक आणि त्याची गुंडांची टोळी त्या शांततेवर वारंवार घाव घालत होती. दार उघडा. धड धड धड. भैरवने दारावर जोरजोरात ठोठवायला सुरुवात केली. आता अजून 5 मिनिटात दार नाही उघडलं तर ही दारच नाही तर पूर्ण घर तोडून आत येऊ. त्याचा आवाज गल्लीभर घुमत होता. घराच्या आत इराचे आई बाबा एकमेकांकडे भीतीने पाहत उभे होते. आईचे हात थरथरत होते. ओठांवर नकळत देवाचं नाव येत होतं. आजूबाजूची लोक हा चाललेला प्रकार फक्त उभं राहून बघत होते. पण दरवेळीप्रमाणेच यावेळी देखील कोणीही इराच्या कुटुंबियांसाठी मदतीला म्हणून पुढे येत नव्हतं. हे बघा कुलकर्णी साहेब, लवकरात लवकर दार उघडा. तुमचं कर्ज जर तुम्हाला चुकवायचे असेल तर त्याची किंमत तुम्हाला द्यावीच लागेल. इराचं लग्न माझ्याशी लावून दिलं तरच तुम्ही मोकळे, नाहीतर. तो असे बोलून थांबला, हसला. त्याचं ते हसू भीती पेरणारं होतं. आणि मग त्याच आविर्भावात पुढे म्हणाला, नाहीतर आज रात्री इथे जे होईल त्याची जबाबदारी तुमची. हे ऐकून आत आईचा भीतीने सुस्कारा फुटला. बाबांच्या डोळ्यात असहाय्यता होती. देवा, अर्णव आणि इरा कधी येणार? इराची आई मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होती. हे सगळं बराच वेळ चालू होतं. धमक्या, शिव्या, दारावर होणारा धडधड आवाज आणि आतमध्ये प्रत्येक शब्दानंतर घाबरणारे इराचे आई बाबा. आणि अचानक रात्रीच्या त्या अंधारात दूरवरून एका गाडीचा आवाज कानावर पडला. तो आवाज ऐकून भैरव थबकला. त्याने त्याचे कान टवकारले. गाडी जवळ येत होती तसा भैरव आणखीनच उत्सुकतेने त्या गाडीकडे बघत होता. आणि काही सेकंदातच त्या गाडीचे हेडलाईट्स थेट भैरवच्या चेहऱ्यावर पडले. तो डोळे बारीक करत समोर पाहू लागला, पण त्या प्रकाशामुळे त्याला समोरचे काहीच दिसत नव्हते. तेवढ्यात हेडलाईटच्या प्रकाशातून एक रुबाबदार, उंच, आत्मविश्वासाने चालणारा तरुण पुढे येताना त्याला दिसला. भैरवने दात आवळले आणि तो जवळजवळ ओरडतच म्हणाला, काय रे नरसाळ्या, एवढ्या रात्री इथे उगवायला तू कोण आहेस? अर्णव शांतपणे पुढे चालत आला. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना कसली घाई. अर्णव थंड आवाजात म्हणाला, मी कोण आहे याच्याशी तुला काही देणं घेणं नाही आहे, पण तू कोण आहेस याचा तुला थोड्याच वेळात विसर पडणार आहे, हे मात्र तू लक्षात ठेव. भैरव हे ऐकून जवळजवळ खवळलाच आणि पुढे येत म्हणाला, फुकटची टिवटिव नाही करायची माझ्यासमोर. माझी ओळख विसरायला लावणारा तू कोण एवढा मोठा लागून गेलास? आणि ते जाऊ दे, आम्ही इथे अर्जंट कामासाठी आलोय, त्यामुळे मध्ये मोडता घालू नकोस. अर्णव हसला आणि उपहासाने हसतच म्हणाला, अर्जंट काम म्हणजे मुली उचलायचं काम का? भैरवच्या मागच्या माणसाने एकदम पुढे येत आरडाओरडा केला. भैरव हात हवेत उंचावत म्हणाला, थांबा रे. तो अर्णवकडे रोखून पाहत म्हणाला, मी बघतो या गड्याकडे. क्षणातच भैरवने अर्णवच्या दिशेने झेप घेतली. पहिला घाव भैरवचा असला तरी पण अर्णवने तो चपळाईने चुकवला. दुसऱ्या क्षणी अर्णवचा हात भैरवच्या कॉलरवर गेला आणि त्याला जोरात मागे ढकललं. तुझ्यासारख्यांसाठी हा हात पुरेसा आहे. अर्णव दात आवळून म्हणाला. भैरव कोसळला पण लगेच सावरला. त्याच्या डोळ्यात आता सूड पेटला होता. दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू झाली. लाथा, धडका, अगदी पिक्चरमध्ये चालते तशी मारामारी. अर्णव आणि भैरव यांच्यापैकी कोणीच मागे हटायला तयार नव्हतं. गल्लीभर नुसता गोंधळ माजला होता. आसपासचे लोक हा दोघांमधील चुरशीचा सामना आश्चर्याने बघत होते. या सगळ्यात अर्णवने एकदा त्याच्या गाडीच्या दिशेने मागे वळून पाहिलं. त्याने इराला तिच्या सुरक्षिततेसाठी आधीच सांगितलं होतं की तू गाडीतच बसून राहा, काहीही झालं तरी बाहेर येऊ नकोस. इराचे हात सीटवर होते. ते तिने सीटला घट्ट पकडून ठेवले होते. तिचा श्वास धडधडत होता. पूर्ण शरीर भीतीने थरथरत होते.
डोळे अर्णवकडेच लागले होते. पण या सगळ्या मारामारीत अर्णवचे लक्ष दुसरीकडे गेले आणि त्याच क्षणी भैरवच्या माणसांनी संधी साधली. ते हळूहळू गाडीच्या दिशेने सरकले. त्यांच्यापैकी कोणीतरी कुजबुजलं, "काच फोडा." क्षणात काच फुटण्याचा आवाज आला. खळ! गाडीची काच फुटली. तशी इराने किंचाळी फोडली. "अर्णव, मला वाचवा, वाचवा मला." 2 हातांनी भैरवची माणसं तिला गाडीबाहेर खेचत होती. ती झगडत होती, ओरडत होती, पण त्या लोकांनी तिला त्यांच्या घट्ट हातांनी पकडले होते. त्यामुळे त्यांच्यापुढे तिचे काहीच चालत नव्हते. अर्णवचे लक्ष त्या दिशेने गेले. तो जोरात ओरडला, "इरा!" त्याच्या अंगात जणू वीज संचारली. त्याने भैरवला जोरात ढकलून दिलं आणि धावत गाडीच्या दिशेने जायला लागला. पण तेवढ्यात भैरव पुन्हा उभा राहिला. त्याने अर्णवच्या जवळ जाऊन त्याच्या पायावर जोरात लाथ मारली. अर्णव तोल जाऊन अक्षरशः तोंडावर पडला. समोर बघतो तर काय, भैरवची माणसे इराला खेचत नेत होती आणि तिच्या डोळ्यात भीतीमुळे उमटलेली ती भीती. हे सर्व पाहून अर्णवने दात आवळले, हाताची मूठ घट्ट केली. अर्णव उठायचा प्रयत्न करत होता, पण तेवढ्यात भैरवने त्याला पुन्हा जमिनीवर आदळलं. छातीत बसलेला घाव अर्णवचा श्वास रोखून धरत होता. "इरा, इरा!" त्याचा आवाज वेदनेत विरत गेला. दुसरीकडे भैरवची माणसं इराला फरफटत नेत होती. तिच्या पायाखालची जमीन निसटत चालली होती. "मला सोडा, प्लीज सोडा." तिची किंचाळी अंधारात हरवत गेली. काळी गाडी पुढे आणली गेली. दार उघडलं. एका क्षणात इराला आत ढकललं गेलं. दार धडाडत बंद झालं. अर्णवने शेवटचा जोर लावत उठायचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात भैरव जवळ आला. त्याने अर्णवकडे खाली पाहिलं आणि थंड हसत म्हणाला, "आता इराची काही खैर नाही. मी ठरवलंय आणि भैरव नाईक जे ठरवतो ते पूर्ण करतोच. आता तिच्याशी लग्न करण्याचा माझा मनसुबा कोणतीही ताकद थांबवू शकत नाही." हे बोलताच भैरवने मागे वळून पाहिले. अर्णव अजूनही जमिनीवरच पडलेला होता. भैरव धावतच त्याच्या गाडीच्या दिशेने निघून गेला. इंजिनचा आवाज त्या रात्रीच्या शांततेत घुमला आणि काही सेकंदातच ती गाडी अंधारात नाहीशी झाली. धूळ खाली बसत होती आणि त्या धुळीत अर्णव एकटाच जखमी पण डोळ्यात पेटलेली एकच आग घेऊन पडलेला होता आणि ती म्हणजे इराला परत आणण्याची. आता अर्णव आणि इराच्या आयुष्यात हे कोणते नवे संकट येऊन उभे राहिले आहे? अर्णव इराला भैरव आणि त्याच्या माणसांपासून सोडवू शकेल का? त्यासाठी त्याला कोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल? काय होईल पुढे? जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.